मोहम्मद यासीन हा आरोपी BAMSच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे, तर फरार आरोपी गब्बर जमादार हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आणि पोलीस मित्र असल्याची माहिती समोर येते. मात्र वंचित बहुजन आघाडीनं गब्बर जमादारशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे गब्बरचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबतचे फोटो देखील समोर आलेले आहेत. प्रतिबंधित असलेला MD ड्रग्स आपण हस्तगत केलेला आहे. तो एक कमर्शियल क्वांटिटीचा असून त्याचं एकूण वजन 46 ग्रॅम 30 मिलीग्राम एवढा आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यूनुसार दर 2,30,000. त्यासोबतच आरोपीकडून त्यांचे मोटरसायकल, त्यांचे मोबाईल असा इत्यादी माल जप्त करण्यात आलेला आहे. एकूण सध्या 2 आरोपी आपल्या ताब्यात आहेत, तर तिसऱ्या आरोपीचा शोध आपण घेत आहोत. तर गब्बर जमादारचे नेमके कोणकोणते कारनामे आहेत आपण बघूयात. गब्बर जमादार अकोल्यातल्या ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी आहे आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी उमेश अलोणे. उमेश, श्रुती, एखाद्या गुन्हेगाराला राजाश्रय जर मिळाला तर तो किती त्याचं थावतं याचं उदाहरण म्हणजे हा गब्बर जमादार आहे. गब्बर जमादार हा तेलारा तालुक्यातल्या पंचगावांचा रहिवासी आहे आणि पोलिसांची नेहमी उठबस असणारा हा कार्यकर्ता आहे. गावात नरसीपूर नावाचं जे गाव आहे तिथली त्याची आई सरपंच होती आणि गेल्या अनेक वर्षांपासून तो पोलिसांचा खबऱ्या आणि पोलीस मित्र म्हणून परिसरात वावरतो आणि अनेक मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्याचे फोटो, त्याच्या वाढदिवसाचा फोटो अनेक आपल्या ABP माझाच्या हाती श्रुती जो व्हिडिओ लागलाय तो अक्षरशः पोलीस अधिकाऱ्यांवर पैसे ओवाळतानाचा तो व्हिडिओ आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या गुन्ह्यातला आरोपी जर पोलिसांचा मित्र असेल तर त्याचे धंदे जे आहेत ते पोलिसांना माहीत नव्हते का, हा मोठा प्रश्न आहे. आणि तो फरार झालेला आहे तर पोलिसांचे जे संबंध त्याच्यासोबतचे आहेत त्याचा फायदा घेऊन तो आणखी जास्त वेळ फरार राहतो का. आणि या प्रकरणात एक महत्वाची गोष्ट अशी आहे श्रुती की ड्रग्ज पेडलर मधला मोठं नाव जे आहे ते गब्बर जमादारचं असू शकतं आणि अकोला आणि परिसरात जो ड्रग्जचा व्यवसाय आहे त्यामध्ये त्याचा मोठा सहभाग असू शकतो. मात्र पोलिसांनी लवकर त्याला अटक केल्यानंतर या सर्व गोष्टी स्पष्ट होतील. मात्र पोलिसांचा मित्र आणि पोलिसांचा खबऱ्या असलेला माणूस किती मोठा गुन्हेगार निघू शकतो आणि पोलिसांचं त्याकडे दुर्लक्ष कसं झालं यात काही अर्थ आहेत का, याचा शोध घेणं आता पोलीस तपासात महत्वाचं आहे. मात्र एका मोठ्या आरोपींशी पोलिसांचे संबंध असताना त्याच्या गोष्टींकडे, त्याच्या काळ्या कारनाम्यांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं का, हा मोठा प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय. उमेश, त्यामुळे आता पोलीस प्रशासनाकडून या संदर्भात दखल घेणं अपेक्षित आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर ह्या गब्बर जमादारचे नेमके कोणते कारनामे ABP माझाच्या हाती लागलेत आपण बघूयात. गब्बर जमादार अकोल्यातल्या ड्रग्ज प्रकरणातला फरार आरोपी आहे. गब्बर जमादार वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे. गब्बर जमादार पोलीस मित्र असल्याची देखील माहिती आहे, पण पोलिसांकडून या गोष्टीचा इन्कार केला जातोय. गब्बरचे आमदार अब्दुल सत्तारांसोबतचे देखील फोटो समोर आलेले आहेत. उरळचे तत्कालीन ठाणेदार गोपाल ढोलेंना गब्बर जमादारकडून नोटांची ओवाळणी. कायंदे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला देखील गब्बरकडून नोटांची ओवाळणी. पोलिसांच्या पथसंचलनात देखील गब्बर पोलीस अधिकाऱ्यांसोबत चाललाय. कार्यकर्त्यांच्या हातात तलवार असलेल्या पोजमध्ये गब्बरकडून वाढदिवसाचं केक कटिंग. गब्बरचे पंचगव्हाण परिसरात अनेक अवैध धंदे असल्याचं देखील समोर आले. गब्बरच्या RO वॉटर प्लांटवर पोलिसांची नियमित उठबस असे. अकोल्यातल्या ड्रग्ज पुरवठ्यात प्रमुख गब्बरच असल्याचा संशय आहे. पुढची बातमी बघू.